नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे सरपण काढायला. थेट जंगलात आलो आपण सरपण काढायला. तर हे बघा, आम्ही सरपण काढलेलं आहे. आता थोडं सरपण काढलं आहे, तिकडं काही टाकलं आहे आणि इथं काही आहे. तर हे बघा, राजश्रीनं सरपण घेतलं आहे. आता आम्ही चाललो आहे सरपणाचा भारा बांधायला. त्या डोक्यावर भारा देणार आणि जाणार घरी. तर हे बघा, आता सरपण काढलंय आणि राजश्री चालली पुढं पुढं सरपण घेऊन आणि मी चाललो तिच्या पाठीमागं. हे घेणार आहे, हे घे ना, हे काऊन घेतलं. तर मित्रांनो, आम्ही सरपण काढासाठी हे ऊसतोडीचा कोयता आणि ही कुऱ्हाड आणलेली हे सरपण काढायला. गॅस संपल्यामुळं आमच्यावर सरपण काढायची बारी आली. नाहीतर आम्ही पण तुमच्यासारखाच सिलेंडर वापरत असतो, गॅस वापरत असतो. पण आता काय करावा, आम्ही खेड्यातले गरीब माणसं हे, आम्ही लय गरीब माणसं आहे, त्याच्यामुळं आमच्यावर सरपण काढायची बारी आली. नाही ना, सपोर्ट करा आम्हाला खेड्यातल्या माणसाला, म्हणा ना गरीब माणसाला सपोर्ट करा. तर मित्रांनो, आमचं सरपण काढायचं काम झालं आहे आता आणि आम्हाला उन्हामुळं तहान लागलेली आहे. तर राजश्री पाणी प्यायला लागली, मला पण आता पाणी प्यायचं आहे. तुम्हाला पाणीच नाही देत मी काय सरपण नाही काढ काय. तर पाणी पिऊन झालं की आम्हाला सरपण बांधायचं, भारा बांधायचा, हिच्या डोक्यावर द्यायचा आणि नीट घरी जायचं. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ फक्त लाईक करा, शेअर करा, कमेंट्स पण करा. कसं वाटतं आमचा व्हिडिओ नक्की आम्हाला सांगा. आता आमचं सिलेंडर संपलं आहे, त्याच्यामुळं आमच्यावर आली सरपण काढायची बारी. बघा मित्रांनो, सरपण काढता काढता आम्ही येड्या बाबळीचं सरपण काढायला लागलं. तर राजश्रीच्या बोटामध्ये काटा खोडला आहे. आता ती काटा काढायला लागली. येड्या बाबाचा काटा खोडला, आता होते मी येडी. मीच काढणार होतो तिचा काटा, पण म्हणलं तिचा काटा काढायला आपल्याला परवडणार नाही. तर मित्रांनो, आम्ही हे बघा इतकं सरपण काढलं, हा एवढा मोठा भारा काढला आहे. पण विषय काय झाला, आम्ही येड्या बाबळीचं सरपण काढल्यामुळं येड्या बाबळीचा काटा राजश्रीच्या बोटामध्ये खोडला आहे आणि ती आता काढायला लागली. तर काढत नाही, ती आता काटा काढायचं नाही म्हणती. ती आता सरपण राग मेहनत असते बाबा हे सरपण काढायचे. बोट दुखा लागलं, लई कोलकाता फिरलेलं. त्याच्यात आपल्याला रुटीत चिक टाकावं लागेल, मग उद्याच्याला निघन ते. निघलं तर बरं आहे. लय काम करते बिचारी, मी गरीब बायको ही. तरुण पाहणं पण कसं होतं तिचं. तुम्हाला म्हणलं रच तर रचलं काम, आपल्या हातातला काटा दुखन ना आता पुन्हा कणर ना ते. अरे उलटा आता त्रास होईल काढायला. वा आता नसतं वर, नंतर कणर असतं बोट. अरे पिकल्यावर लगेच पिळक निघते ते. कोणाला बी विचारून पहा तुम्ही. तर मित्रांनो, काटा लगेच काढल्याला चांगलं असतं का थोड्या वेळानंतर काढल्याला चांगलं असतं, हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. 2 दिवसांनी काढायचं म्हणल्यावर मग तर तवरतं मला काम नाही करता येणार, मग आता बोट जास्त दुकान नाही रे, तसं नसतं. फिरायला त्याला 2 दिवस खायला लागतं मग. आणि उद्या काढायचं म्हणलं ना मग कणर असतं. काय झालं पण मोठं होतं बोट. मग तेव्हा बरी हळद लावली, मग उद्या नाही लावली, असं बरं नाही म्हणे, मग उद्याच लाव. मग अरे मला तुझी काळजी आहे रे, पण मग आता हां त्रासले होतं ना सध्या. दिसले लगेच झोपलेले असल्या लगेच म्हणतात लाव बरं हळद, मग म्हणायचं उद्या लाव. आता बरं जाऊ दे, आता काय करू, आजच्या नंतर आहे का लागलं का 4 दिवसांनी हळद लावू जाऊ आपण. हा तसंच करत जाऊ. हे बघा मित्रांनो, आता राजश्रीच्या डोक्यावर आम्ही सरपणाचा भारा दिला आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. हे बघा आम्ही केवढा भारा बांधला आहे. आता आम्हाला सिलेंडर घ्यायची गरज नाही, सरपण किती पण जाळा. चल ना, मोज होतं का मग घ्यायचं ते पण आपण पुढं. लय वज आहे या सिलेंडरचं, तरी घेऊन चाललो आम्ही घरी.